हॅलो. तर आपला डेसिमल फर्स्ट आणि डेसिमल सेकंडचा पार्ट 1 आणि पार्ट 2 झालेला आहे. तर आज आपण घेणार आहे HCF आणि LCM. जास्त काही महत्त्वाचं आहे नाही, फक्त LCM याचं महत्त्वाचं आहे. तरी म्हटलं एकदा सांगूनच देतो आहे HCF आणि LCM. ठीक आहे. तर कसं काढायचं महत्त्वाचं ते तुम्ही ऐकून घ्या. ठीक आहे. तर सर्वात आधी एक आपण काढणार आहे HCF. ठीक आहे. HCFसाठी सर्वात आधी आपल्या लक्षात ठेवायचं की कॉमन ठेवायचं लक्षात सर्वात आधी. ठीक आहे ना. तर समजा आता 12, हां समजा हे 12. ठीक आहे. 12ला काय लिहू शकतो आपण आणखीन 2 × 6. ठीक आहे. आणखीन काय लिहू शकतो आपण 2 × 3 × 2. ठीक आहे. तर सर्वात महत्त्वाचं काय कॉमन बघायचं, हायर कॉमन हे बघायचं. ठीक आहे. सर्वात मोठा नंबर बघायचा महत्त्वाचा म्हणजे ते. ठीक आहे. तर 2 3 आणि हा 2 पहिले 2 3. ठीक आहे. तर 12 म्हणजे तर इथे 6 × 2 म्हणजे 12. ठीक आहे. आणखीन असा एक 12 आणि 18चा असा हे सांगा मला, असा कोणता असा सर्वात मोठा नंबर सांगा जे डिवाईड होऊन जाईल दोघी नंबरला. तर असा कोणता नंबर आहे? तर सर्वात असे एकच नंबर सांगा मला जे या दोघांना पण डिवाईड होऊन जाईल. तसं 4नं पण होते, 3नं पण होते, 6नं पण होते. तर सर्वात मोठा पाहिजे आपल्याला. सर्वात मोठा आपला लक्ष काय आहे की सर्वात मोठा आपल्याला नंबर पाहिजे, सर्वात मोठा. ठीक आहे. कारण दोघांना पण भाग झाला पाहिजे, भाग दिला गेला पाहिजे. ठीक आहे. तर सर्वात मोठा नंबर आहे 6. ठीक आहे. तर हा झाला एक हायर कॉमन फॅक्टर. ठीक आहे. हायर कॉमन फॅक्टर काय. ठीक आहे ना. आणखीन तुम्हाला एक सांगतो, जसं की HCF समजा आपल्याला याचं काढायचं होतं, हा 12चा. ठीक आहे. तुम्हाला सांगतो मी 18चं काढायसाठी. ठीक आहे. समजा 18 असला आता, एक समजा 18 असला तर 2 × 9. ठीक आहे. तर आणखीन याला आपण कसं लिहू शकतो 2 × 3 × 3. ठीक आहे. तर कसं येते 18ला आणखीन कसं लिहायचं, 18ला अजून 6 × 3 हे पण लिहू शकतो ना. सर्वात मोठा कोणता हे आहे व्हॅल्यू 6. ठीक आहे. तर HCF कोणता झाला, काय झाला मग त्याचा HCF 6. तर असं आहे सर्वात मोठा HCF. म्हणजे तुम्हाला एकदा सांगतो मी, HCF म्हणजे तुम्ही फक्त इतका लक्षात ठेवा की फक्त कॉमन. HCF आला की कॉमन बघायचं आणि सर्वात मोठा नंबर बघायचा, सर्वात मोठा. ठीक आहे. HCFसाठी. ठीक आहे. तर आता समजा आता HCF आला तर तुम्हाला सांगून देतो. HCF असला HCFसाठी काय आहे आणि LCMसाठी काय, हे दोनच बॉक्स, एक बॉक्स काढून टाकतो तुम्हाला. हे बॉक्सच महत्त्वाचं आहे, बाकी तर काही महत्त्वाचं नाही तुम्हाला जास्त यामध्ये. हे दोनच बॉक्स महत्त्वाचे आहेत. तर HCF जर असला तर सर्वात आधी तुम्हाला सांगितलं आहे मी की कॉमन नंबर, सर्वात मोठावाला नंबर. तर सर्वात आधी बघायचं कॉमन कोणता आहे आणि सर्वात मोठा. कॉमन यासाठी की दोघे पण डिवाईड झालेलं पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी कॉमन हा एक बॉक्स महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. आणि LCMसाठी सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. समजा आता आता समजा 12 आणि 18. ठीक आहे. हे दोनच व्हॅल्यू घेऊ आपण. समजा याला डिवाईड करायचं आहे. ठीक आहे. समजा आपण यांना 2नं डिवाईड केलं, 2 6 12 आणि 2 9 18. आणखीन याला भाग जाते, अजून आणखीन भाग द्यायचा, म्हणजे भाग म्हणजे डिवाईड. ठीक आहे. तर आणखीन भाग द्यायचा म्हणजे, अरे यार हां ठीक आहे, असंच लाईन नव्हती काढायची मी, लाईन क्रॉस आहे. ठीक आहे ना. तर आणखीन एक द्यायचं, जसं की 3 दिला
समजा 3 दिला, ठीक आहे. 3 2चा सॉरी 3 दिला, 3 3चा 3 2चा 6, 3 2चा 6 आणि याला बदलून द्यायचं 3 3चा 9 भाग गेला, ठीक आहे. तर हे काय महत्त्वाचं काय झालं, हा झाला लिस्ट कॉमन मल्टिपल, ठीक आहे. तर हा झाला HCF, ठीक आहे. HCF हे 3 आणि 2, कारण की सर्वात मोठा व्हॅल्यू हेच आहे 6, ठीक आहे. आणि लिस्ट कॉमन आता हा जात नाही. आता आता लिस्ट कॉमन मल्टिपलसाठी आपल्याला काय करावं लागते, सर्वात छोटंच बघायचं. सर्वात आधी काय बघायचं लिस्ट कॉमन मल्टिपलसाठी 2 3 4 5, म्हणजे हे असं असं एकच नंबर सोडत जायचं. जसं की 2 घेतला, 3 घेतला, मग 4 घेतला, असं डायरेक्ट नाही जायचं की 4 5 6 असं नाही. डायरेक्ट मोठा नाही घ्यायचा, जसं 6 10 असं नाही. डायरेक्ट एक करून छोटं छोटं करून, जसं की 2 झाला, मग 3 झाला, 4 झाला, मग 5 झाला, असं करायचं. तर आता आपला हे झाला 2 जर झाला आहे 2, 3 1 3 2 6, 3 3चा 9 येते, ठीक आहे. मग 2 झाला, 3 झाला, हे झाला HCF, हा झाला HCF. आणि LCMसाठी मग आपला 2 2चा 4, 2 आता 2 2 2चा 4, म्हणजे 2 2 1चा 2, ठीक आहे. 2 1चा 2 आणि हे 3, 2 1चा 2, 3 साठी 3, 3 2चा 6, 1 आणि 3, आणखीन मग एकदा 3ला द्यायचं 3 1चा 3, 3साठी घ्यायचं, मग 3 1, इथं पण 1, महत्त्वाचं हे. त्यानंतर हे झालं आपलं, आता मला सांगतो डबल एकदा तुम्हाला सांगायला लागेल, मला समजलं नाही तुम्हाला, मला माहिती आहे तुम्हाला समजलं नाही, तरी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, ठीक आहे. LCM, तर LCM काय आहे, हे आपला LCM, ठीक आहे. 3 2 6, 6 2 12, 12 3 36. तर हे कसं आलं तुम्हाला एकदा पुन्हा सांगतो, मी एक्सप्लेन बरोबर करतो आता मी, ठीक आहे. तर तुम्हाला सांगतो आता, महत्त्वाचं म्हणजे सर्वात आधी आपण 12 आणि 18 असे 2 नंबर घेतले. तर आपल्याला समजा HCF काढायचं असलं तर सर्वात आधी काय करायचं, सर्वात मोठा आपला महत्त्वाचं काय, सर्वात कॉमन नंबर बघायचा. सर्वात कॉमन नंबर कोणता आहे, दोघांना पण जे डिवाईड झालं आहे, जसं की 12 आणि 18 होतं, तर सर्वात मोठा नंबर होता 6. तर आपण समजा 6 ने घेतलं, ठीक आहे. तर 6 ने घेतलं, सर्वात मोठा नंबर 6 होता, म्हणून आपण 6 ने घेतला. आता समजा 2चं घेतला, 2 2 6चा 12, ठीक आहे. 2 9चा 18, हे झालं. मग त्याच्यानंतर 3 3 2चा 6, 3 3चा 9, ठीक आहे. मग 2 रिमेनिंग होता, 2 1चा 2 आणि 2, मग यानं 3ला भाग नाही जात 2नी, तर मग हा 3 तसाच ठेवायचा, हा जसचा तसाच ठेवलेला आहे. मग 3नं 1ना भाग नाही जातं, तर 1 असाच, ठीक आहे. आणि 3चा 3, हे झालं 1. तर हे झालं आपलं पूर्ण कॅल्क्युलेट करून LCM. तर LCM आहे 36 आणि HCF आहे 6. तुम्हाला कळलं का? कळलं तर असं नसतं, थोडंसंच कळलं असं. महत्त्वाचं आहे पण नाही, जसं LCM म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल, असं मल्टिपल पण बघायचं, LCM काढायचं फक्त. तुम्हाला एवढं समजूनच जाते, त्याचा काही विषयच नाही आहे. नसेल जरी समजलं मी तुम्हाला सांगून देईन, त्याचा काही विषय नाही आहे कसं काढायचं आणि काय नाही. तर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला HCM समजा तुम्ही लक्षात काय ठेवाल, फक्त HCF आला तर फक्त कॉमन, आणि LCM असला LCM जर काढायचा असला तर सर्वात आधी छोट्या नंबरपासून चालू करायचं, जसं की 2 3 4 5, तर असं करायचं, ठीक आहे. तर हा झाला आपला LCM आणि HCF आणि LCM, ठीक आहे. आणखीन तुम्हाला मी उद्याला होल नंबर, इंटिजर नंबर, कंपोजिट नंबर काय कशाला काय म्हणतात हे तुम्हाला सांगतो उद्याच्या व्हिडिओमध्ये, किंवा शॉर्टमध्ये सांगून दे, एखादा शॉर्ट्स व्हिडिओ बनवून टाकेन, त्यामध्ये तुम्हाला सांगा इंटिजर काय आहे, होल नंबर काय आहे. फक्त तुम्हाला माहीत असलं पाहिजे, जास्त काही विषय नाही आहे याचा. ठीक आहे, मग भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय.